सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत आणि विषय आहे मराठी इयत्ता 12वी आणि यावर्षी 7 मार्च 2022 रोजी झालेला हा पेपर आहे. आणि या पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची किंवा कृती कशा सोडवायच्या ते आपण पाहूया. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका होती, त्याची उत्तरं आपण पाहूया. चला, व्हिडिओ लेक्चर आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. त्यांना पण प्रश्नांची उत्तरं कृती कशा सोडवायच्या हे नक्की समजेल. गुण किती मिळतील याचाही अंदाज तुम्हाला करता येईल. चला तर पाहूया. कृतीपत्रिका आहे, त्यासाठी सूचना महत्त्वाच्या असतात, त्या पाहू. कृतीपत्रिकेसाठी सूचना: 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. म्हणजे जिथे चौकोन किंवा चौकटी काढायच्यात, आकृत्या काढायच्या, त्याच्यासाठी पेन किंवा पेन्सिल कोणतंही वापरा, पण त्या व्यवस्थित नीटनेटक्या काढा. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. कारण हा भाषेचा पेपर आहे, त्यामुळे नीटनेटकेपणा, स्वच्छता, लेखन, मराठी शुद्ध लेखनाचे नियम पालन करणं आवश्यक आहे. महत्त्वाचा नियम की मराठी अक्षराच्या डोक्यावर रेषा दिलेली असते तशी तुम्ही दिली पाहिजे. इंग्रजी अक्षरं जशी लिहिली जातात तशी डोक्यावर रेषा नसावीत, असे अक्षरं लिहायचे नाही. मराठी अक्षराच्या डोक्यावर रेष असते तसं लिहिणं आवश्यक आहे. आणि काना, मात्रा, वेलांटी, उकार, पूर्णविराम, स्वल्पविराम म्हणजे सगळ्या विरामचिन्हांचा वापर करून तुम्ही लेखन केलं पाहिजे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. चला तर पाहूया. विभाग पहिला आहे गद्य. गद्य विभागाला एकूण 20 गुण आहेत. पाहूया कृती क्रमांक पहिली अ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला. आता उतारा पुढे दिलेला आहे पण कृती अगोदर आहेत, आपण त्याची उत्तरं लगेच घेऊया. 1. दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे त्याची 2 उत्तरं लिहायची, ती य आणि र. त्याला यला 1 गुण, रला 1 गुण, असे 2 गुण आहेत पहिल्या कृतीला. दुसरी कृती आहे कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. य आणि र अशी 2 उत्तरं लिहायची आहेत, त्याला पण 2 गुण आहेत. पहा, या प्रश्नांची किंवा कृतीची उत्तरं परिच्छेदात आहेत. अतिशय सोपी उत्तरं आहेत. परिच्छेद 2दा वाचायचा, मग कृती वाचायच्या, नक्कीच उत्तर सापडतं. इतकं सोपं असतं, पण परिच्छेद काळजीपूर्वक वाचला पाहिजे. पाहूया आपण. पहिल्या कृतीचं उत्तर आहे दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे य मध्ये लिहा दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व. र मध्ये लिहा प्रखर राष्ट्रनिष्ठा, अदम्य साहस. आता इथे 4 शब्द आहेत, तुम्ही 2 लिहिले तरीच चालू शकेल. दुसरी कृती आहे कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. तर इथे य मध्ये लिहायचं वीरांचे भाट होऊन कौन गाईन आणि र मध्ये लिहा नागरिकांसोबत किमान 5 वर्ष वीरांना सलामी देईन. यापेक्षा आणखी 2 कार्य आहेत, पण कोणतीही 2 लिहिली तरी चालू शकेल. पाहूया आपण आता. वीरांना सलामी, अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ आहे, त्यातला हा परिच्छेद. मृत्यूसमोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरते शेवटी एका. आता आपल्याला जी पहिली कृती होती त्याचं उत्तर इथे 4 शब्द: दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस. 4 पैकी 2 शब्द तुम्ही य आणि र मध्ये लिहायचे. सरते शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. चापकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. आता इथे शपथ कोणकोणत्या घेतल्या ते 4 आहेत, त्यातल्या 2 लिहा.
शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल. या परिच्छेदातील 2 कृती आपण सोडवलेल्या आहेत. पुढची कृती पाहूया. तिसरी कृती आहे स्वमत आणि अभिव्यक्तीची. त्याला 4 गुण आहेत. शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा. हे परिच्छेदावरूनच लिहायचं आहे. किंवा हे लिहा किंवा सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात लिहा. आता यातलं दुसरं मी घेतलेलं आहे. सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात करा. उत्तर: सैनिकाला स्वतःचे जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते. कष्टमय दैनंदिन जीवन त्यांच्या वाट्याला येते. दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते. तासनतास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. खरे तर अत्यंत खडतर कष्टमय जीवन सैनिक जगत असतो. या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबियांबरोबर राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबियासोबत अनुभवतो. त्यांना एकमेकांचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो हवे ते करू शकतो. कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते, देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरवशावर आपण सण उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकांचे ऋणी असले पाहिजे. पुढची कृती दिलेली आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत. आता कृती आहेत रेशीमबंध या पाठामधली आहे परिच्छेदावर. 1. ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे. 2 नावं लिहायची झाडांची य आणि र मध्ये. 2. लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव आहे 2 गुणांच्यासाठी य आणि र. पाहूया आपण याची उत्तरं काय लिहायची. ज्यावर पाखरे बसून कुजबुजतात ती झाडे, गुलमोहर आणि जॅकरांडा ही दोन्ही नावं परिच्छेदात आलेली आहेत. आणि लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव आहे अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल. हे 4 शब्द आहेत. त्यातले 2 कोणतेही लिहिले तरी चालू शकेल. परिच्छेद पाहूया आपण. रेशीमबंध डॉक्टर यू म पठाण यांचा पाठ आहे. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून, जाकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. हे 2 नावं आलेत, गुलमोहर आणि जॅकरांडा. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली आहे काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं आणि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक तरल अनुभव वाटला आहे. हे एक उत्तर सापडलं आपल्याला. अनोखा, लोभसवाना, नाजूक आणि तरल 4 पैकी कोणतेही 2 शब्द लिहा. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसतसा तो वाढत जातो. यावर आता आणखी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची. तिसरी कृती स्वमत अभिव्यक्तीची 4 गुण. पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दात वर्णन करायचं. परिच्छेदावरून लिहा. किंवा तुम्ही अनुभवलेली पहाट तुमच्या शब्दात वर्णन करा. यातलं मी दुसरं घेतलेलं आहे तुम्ही अनुभवलेली पहाट. यापेक्षाही तुम्ही वेगळं लिहू शकता. मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले.
अमितच्या गावी येऊन पोचलो तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यानंतर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले ते मला कळलेच नाही. मला जाग आली तेव्हा सभोवार अंधार होता. पहाट झालेली नव्हती. अमितच्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती. त्या सर्वांची नित्याची कामे शांतपणे चालू होती. पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि अमित घराबाहेर पडलो. सूर्योदय झालेला नव्हता. दिशा नुकत्याच उजळत होत्या. गाव सारा हळूहळू जागा होत होता. घरोघरी अंगणात सडा सारवण, झाडलोट ही कामे चालू होती. वातावरण शांत व प्रसन्न होते. काही न बोलता मी आणि अमित चालत होतो. शहरात कधी अनुभवायला न मिळणारी नीरव शांतता व प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. आम्ही टेकडीवर पोचलो. अंधुक अंधुक दिसू लागले. आकाशातील तारे हळूहळू विझू लागले. एखादाच तारा आपले तेजस्वी अस्तित्व दाखवत होता, पण मावळतीचे वेध त्यालाही लागले होते. त्या कमानी पूर्वेकडचे आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगाच्या छटांनी उजळून निघाले होते. एखाद्या विदूषकाने क्षणाक्षणाला रंगीबेरंगी कपडे बदलावेत तसाच हा प्रकार होता. त्या क्षणी बालकवींची ओढ मनात जागी झाली. कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची. पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग आली. अरुणोदय होत होता. पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले. मनात आले, ही रम्य प्रसन्न पहाट जो अनुभवतो त्याचे अंतःकरणही तसेच विशाल होते. म्हणून तर खेडेगावातून अजूनही मानवतेचे दर्शन घडते. यापेक्षा आणखी वेगळं तुम्ही स्वमत लिहू शकता. पुढची कृती आहे पहिल्याच याच्यामधली एक. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत आणि हा जो परिच्छेद आहे, पॅरेग्राफ आहे, तो पुस्तकाच्या बाहेरचा आहे. अपठित उतारा म्हणायचं त्याला. 1. चौकटी पूर्ण करा. य अर्थयुक्त असणारे त्याचं उत्तर लिहायचं 1 गुणाच्यासाठी. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्य कृतीचा उलगडतो तो. इथे उत्तर लिहायचे चौकटीत 1 गुणांच्यासाठी. आपण उत्तर घेऊया. अर्थयुक्त असणारे शब्द, अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्य कृतीचा उलगडतो तो आशय. आता आपण पाहूया परिच्छेद. हा तुमच्या पुस्तकातला नाही आहे, 12वीच्या पुस्तकातला, बाहेरचा आहे. साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. पहा इथे उत्तर सापडलं पहिल्याच ओळीमध्ये. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हेही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपक प्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या सहाय्याने साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किंवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. दुसऱ्या कृतीचं उत्तर सापडलं. आशय. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिमाण दिलेले असते. तर शब्दांच्या अर्थातून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने दिलेले असते. तर शब्दांच्या अर्थातून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिमाण दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तींची म्हणे, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थातून व्यक्त झालेले असतात. व्यक्तींना, व्यक्तिसमूहांना सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात बोलणे हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे, निर्देशात्मक, भावनात्मक, विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर असे असू शकते. पुढे एक कृती विचारलेली आहे, त्याचं हे उत्तर आहे. वसंत आबाजी डहाके यांचा हा परिच्छेद आहे. पाहूया पुढची कृती विचारलेली आहे. खालील कृती करा. माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये. य आणि र 2 गुणांच्यासाठी आहेत. हे शब्द लिहायचे भावनात्मक, निर्देशात्मक, विचार प्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, आंतर. आता इथे य आणि र, इथे एक शब्द लिहा आणि इथे एक शब्द लिहा. 2 पैकी एक लिहिले तरी चालेल. म्हणजे 4-5 शब्द आहेत, त्यातले एक लिहा. य मध्ये 1 आणि र मध्ये 1. 2 गुण मिळतील. आता विभाग दुसरा सुरू होतोय. पद्य कवितेवरचा आहे आणि पद्य विभागाला 16 गुण आहेत. कृती क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला. पहिला प्रश्न कृती आहे, त्यामध्ये कामक्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. 2 गुण आहेत त्याला.
मध्ये उत्तर लिहायचं एक आणि मध्ये उत्तर लिहायचं आहे. कोणते उपाय सांगितलेले आहेत भारुडामध्ये? तर तमोगुण सोडणे आणि सत्वगुण अंगीकारणे. विंचू चावला हे भारूड आहे. त्या भारुडामधील हे उत्तर तमोगुण सोडणे, सत्वगुण अंगीकारणे. संत एकनाथ महाराजांचं हे भारूड. पाहूया आपण आणखी कृती आहेत त्यावर. क्रमांक 2, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 2 गुण आहेत त्याला. यला 1 गुण आणि रला 1 गुण. सत्व उतारा देऊन म्हणजे काय? त्याचं पर्याय दिले. जीवनसत्व देऊन, सत्वगुणांना आश्रय देऊन, सात्विक आहार देऊन, सत्वाचे महत्त्व सांगून. याचा अचूक पर्याय आहे आ. आ पर्याय म्हणजे सत्वगुणांना आश्रय देऊन. ते पूर्ण वाक्यात लिहायचं. र, विंचू चावला, वृश्चिक चावला या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे म्हणजे दोनदा दोनदा म्हटल्यामुळे पर्याय भारूड उत्तम गाता येते. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. भारुडाला अर्थ प्राप्त होतो. भारूड अधिक रंजक बनते. याचंही उत्तर आहे आ, म्हणजे वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो. आता पहा विंचू चावला हे भारूड आहे संत एकनाथ महाराजांचं. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तमघाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अतिदारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा. आता पहिल्या कृतीतलं तमोगुण मागे सारा हे एक उत्तर आहे. सत्वगुण लावा अंगारा हे एक उत्तर आहे. विंचू इंगळे उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली पुन शांत केली जनार्दने. आता यावर आणखी कृती आहेत ते पाहूया. अभिव्यक्ती दिलेली आहे कृती. अभिव्यक्ती सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. 4 गुण आहेत. आता यापेक्षा वेगळं उत्तर देखील तुम्ही लिहू शकता. माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते, पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की मी वेळेवर जेवण झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही, त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले. पहिलं म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला तरी तो नाहक आहे हे जाणून घेतले. एखाद्या गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का याची शहानिशा मी मनाशी करू लागलो. आणि माझ्या लक्षात आले की माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले आणि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो. त्यातली कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत त्याला. कविता आहे रोज माती, तर त्यातल्या ओळी आहेत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. उत्तर लिहायचं. कष्टकरी शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त करताना कवयित्री म्हणते की कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपं लावते आहे. ते कांदे नव्हेतच जणू ती स्वतःचा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावत आहे आणि काळ्या आईला हिरव्या गोंधनाप्रमाणे ती गोंदत आहे. पुढची कृती दिलेली आहे ई. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवायची. 2 दिलेल्या आहेत, त्याला 4 गुण आहेत. काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. आरशातली स्त्री मधला आहे. बागेतली ही अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. या ओळीतून सूचित होणारे भाव सौंदर्य उलगडून दाखवा. किंवा दुसरं आहे ते पाहूया आपण. आता याचं उत्तर अगोदर घेऊया. पहा, आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिला तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्येकारी शब्दात मांडली आहे. आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते, तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात घडून मूक अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे
कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही. पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्यावेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळली. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन, आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस. वाट पाहणारे प्रेयस चांदणे, पेंगुळलेली अल्लड जुई या प्रतिमातून कवयित्रीने गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्येककारीरित्या मांडले आहेत. त्या विरोधात अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची मूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे. किंवा रसग्रहण करायसाठी दिलेलं आहे. रंग माझा वेगळा या गझलेमधल्या ओळी आहेत. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वरील ओळींचे रसग्रहण करा. पाहूया आपण. रंग माझा वेगळा या गझलेमध्ये सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. कवी म्हणतो, मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळीमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही आणि करू दिला नाही. समाजात नैराश्याचा अंधार असला नि माणुसकीची भयान मध्यरात्र जरी झाली असली तरी मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही. तडफदार व ओजस्वी शब्दात कवीने स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळीतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत. विभाग 3 सुरू होतोय साहित्य प्रकार कथेवर आणि त्याला विभागाला 10 गुण आहेत म्हणजे कथा प्रकाराला. कृती क्रमांक 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 4 गुण आहेत. त्यातला एका वाक्यात उत्तरं लिहायची. य कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा आणि र कथानकाचे प्रयोजन लिहा. आता आपण पाहूया परिच्छेद. कथाकार आपल्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. आपल्याला हे पहिलेच याचं उत्तर मिळाले. कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य हे 1 नंबरच्याचं उत्तर आहे. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. आता आपण या दोन्हींची उत्तरे या स्लाईडवर घेऊया. पहिलं आहे कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य, जे पहिलेच ओळीत होतं. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. आणि दुसऱ्या एका वाक्यात कथानकाचे प्रयोजन लिहा. कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. आता जरी कृती आपण इथे सोडवल्यात पण उरलेला परिच्छेद आपण इथे घेऊया. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकापर्यंत पोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. हे दुसऱ्या कृतीचं उत्तर सापडलं. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीचे शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. पुढे जी एक कृती विचारली त्याचं उत्तर हे आहे. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती होते. दुसरी कृती आहे कथाकार व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. 2 गुणांच्यासाठी आहे आणि त्याचं उत्तर आहे पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती यापैकी 2 शब्द लिहिले तरी चालेल, सगळे लिहिले तरी चालेल. पुढची कृती दिलेली आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिल्यात, 2च सोडवायच्या आहेत हे लक्षात घ्या आणि 6 गुण आहेत म्हणजे एका कृतीला 3 गुण. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. शोध या कथेतला आहे हे. 2 किंवा र गढी या कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
शोधकथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा आणि बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. आपण घेऊया यातले काही प्रश्न. गडी कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. पहा त्याचं उत्तर. गडी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गडीचा गावावर प्रभाव असायचा, त्याचबरोबर गावाला गडीचा आधारही असायचा. ती गडी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली, तरीही तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत, त्यांच्याशी झगडत गडी ताट उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गडी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गडी कोसळली तर हवीच होती. गडी खालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होतेच. गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते, पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गडीचे झाले तेच गावाचे झाले. गडी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली तशी गडीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गडी होय. म्हणून गडी हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. पुढची कृती आहे. शोध या कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. उत्तर. अणू ही कथेची नायिका आहे. ती चार चौघींसारखीच एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती तऱ्हेवाईक, विक्षिप्त वाटेल, पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशावेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अणू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे, म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो, म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अणू स्वतःसाठी घडवत होती. पुढची कृती आहे. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत. पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेली. 7वी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळात शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत, श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत, त्यांचा आशीर्वाद घेत आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे असा ते आग्रहही करत. अशा प्रकारे आजी-माजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता. विभाग क्रमांक 4 आहे. उपयोजित मराठी आणि 14 गुणांचा हा भाग आहे. यावर 14 गुणांचे कृती आहेत. कृती क्रमांक 4 अ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिलेल्या आहेत, 2च सोडवायच्या आणि 4 गुण आहेत, म्हणजे एका कृतीला 2 गुण. 1. मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा. 2. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. 3. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. 4. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. क्रमांक 1. मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा. त्याच्या उत्तरामध्ये मुद्दे लिहायचे. 1. मुलाखतीची सुरुवात आकर्षक, सहज व रसिकांच्या किंवा वाचकांच्या मनाला भिडणारी असावी. आधी मुलाखतदात्याचा अल्पपरिचय देऊन अनौपचारिक गप्पांनी प्रारंभ करावा. 2. मुलाखतदात्याशी सहज संवाद साधता आवश्यक संदर्भ देऊन विषयाची प्रस्तावना करावी. 3. मुलाखतदात्याच्या आयुष्यातील एखादा अनुभव, किस्सा सांगून वातावरण हलके-फुलके करावे आणि मग मुख्य विषयाकडे चर्चा वळवावी. 4.
श्रोत्यांच्या प्रतिसादाचा अंदाज घेत प्रश्नावलीतील नेमक्या प्रश्नांची पेरणी करावी. मुलाखतदात्याला खुलवत बोलू देण्याचे कसब हवे. 5. मुलाखतीची सुरुवात जेवढी आकर्षक व श्रवणीय होईल तेवढी पुढील कार्यक्रमात रंगत येते. पुढची कृती आहे क्रमांक 2ची. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाच्या मजकुरालाही फार महत्त्व आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी मजकुराची भाषा वेधक असणे आवश्यक आहे. माहितीपत्रकाची भाषा सोपी परंतु परिणामकारक असावी. माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळिक नसावी. मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. उदाहरणार्थ, गाण्याच्या नव्या वर्गाची माहिती देताना सुरांची बैठक पक्की केली जाईल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गाण्याच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले जाईल. एवढा आशय एका वाक्यातून सांगण्याऐवजी पुढील मुद्द्यात तो मांडता येईल. ठळक वैशिष्ट्ये पहा. सुरांची पक्की बैठक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सरावावर खास भर. अशा प्रकारे थोडक्यात भाषा मांडता येते. 4. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. बाजारात रोज नवनवी उत्पादने येत असतात. या स्पर्धेत आपल्या उत्पादनाच्या माहितीपत्रकाचे वेगळेपण टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी माहितीची मांडणी वेगळेपणाने करावी. दुसऱ्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे ठरण्यासाठी मजकुराची आकर्षक मांडणी, माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर, आकार, पानांची मांडणी, सुलेखन, अक्षरांची ठेवण इत्यादीद्वारे वेगळेपण आणणे आवश्यक आहे. पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिलेल्या आहेत, 2 सोडवायचे आणि त्याला 10 गुण आहेत, म्हणजे एक कृती 5 गुणांच्यासाठी आहे. आणि काही मुद्दे दिलेले आहेत पण त्या मुद्द्यांचा आधार घेऊन लिहायचं. मुद्दा स्वतंत्र, त्याचं विश्लेषण स्वतंत्र असं नाही केलं तरी चालू शकेल. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची ओळख असते हे विधान स्पष्ट करा. त्यासाठी मुद्दे आहेत. मुलाखत म्हणजे कार्यक्षेत्रामधला ठसा, असाधारण व्यक्ती, आव्हाने, विशेष आदर. दुसरी कृती आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. माहितीपत्रक म्हणजे माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, लिखित माध्यम, भाषाशैली. पुढची तिसरी कृती आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा. अहवाल म्हणजे सुस्पष्टता, वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, विविध क्षेत्रातील गरज. आणि 4. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व सांगा. योग्य समारोप, वेळेचे भान, थांबणे म्हणजे कळसाध्य, अनपेक्षित व समर्पक समारोप, यशस्वीता, श्रोत्यांचा प्रतिसाद. पाहूया आपण याचं उत्तर कसं लिहायचं ते. क्रमांक 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत ही कार्यकर्तृत्वाची ओळख असते. विधान स्पष्ट करा. उत्तर. संवाद हा मुलाखतीचा गाभा आहे. मुलाखतीतील संवाद हा पूर्वनियोजित म्हणजे आधी ठरलेला असतो. प्रश्नांचा आराखडा ठरवावा लागतो. 2 व्यक्तींमध्ये किंवा अनेक व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक विशिष्ट हेतूने केलेला भावनिक व वैचारिक संवाद म्हणजे मुलाखत होय किंवा मुलाखत असते. मुलाखत विविध प्रकारची असू शकते. एका वेळी एका व्यक्ती किंवा एका व्यक्तीची वा अनेक व्यक्तींची मुलाखत असू शकते. मुलाखतीसाठी व्यक्ती, विषय, दिवस, वेळ, ठिकाण, कालावधी, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखत ऐकणारा, पाहणारा रसिक वर्ग इत्यादी गोष्टी पूर्वनियोजनात विचारात घेतल्या जातात. लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपात मुलाखत घेतली जाऊ शकते. लोकप्रतिनिधी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, शास्त्रज्ञ, गायक, वकील, उद्योजक, शिक्षक, डॉक्टर, संपादक, गिर्यारोहक, कामगार, शेतकरी, सैनिक, पुरस्कार विजेते, अगदी गृहिणी, विद्यार्थी असे कोणीही आपल्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या असामान्य व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. दुसरी कृती आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. माहितीपत्रक म्हणजे विशिष्ट माहिती देणारे लिखित स्वरूपातील परिचयपत्रक असते. माहितीपत्रकातून विशिष्ट उत्पादन, सेवा यांची तपशीलवार माहिती मिळते. माहितीला प्राधान्य. नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे.
मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीय असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. उपयुक्तता. आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याची दक्षता घेतली गेली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोग मूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल? तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या, ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का? दुधातील भेसळ ही अशी ओळखा. अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. भाषाशैली. माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही तर ते वाचलेही जाते, म्हणून ते वाचावेसे वाटावे यासाठी भाषा आकर्षक आणि वेदक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही एवढ्या 4च शब्दात सांगणे म्हणजे मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषाशैली पाल्हाळीक नको, तर मनाची पकड घेणारी हवी. चौथी कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या समारोपाचे महत्त्व सांगा. उत्तर. 1. मुलाखतीच्या समारोपात मुलाखतीचा कालावधी लक्षात घेऊन मुलाखतकाराला परिणामकारक वक्तव्य करणे गरजेचे आहे. 2. मुलाखतीच्या समारोपात सारांश रूपाने मुलाखतीचा अर्क म्हणजे मूळ मुद्दे रसिकांसमोर मांडता यायला हवेत. 3. मुलाखत योग्य वेळी, योग्य ठिकाणी संपवावी. गोडी अपूर्णतेची या सूत्रावर मुलाखत संपणे हे मुलाखतीच्या यशाचे श्रेय मानले जाते. 4. मुलाखतीच्या या टप्प्यावर उपस्थित रसिक श्रोत्यांना मुलाखतीत सहभागी करून घेता येऊ शकते. काही मिनिटांसाठी मुलाखतदाता आणि रसिक यांच्यात खुला संवाद मुलाखतकार घडवून आणू शकतो. 5. मुलाखतीच्या हेतूची सफलता या टप्प्यावर व्हायला हवी. समारोपात मुलाखतकाराला रसिकांसोबत झालेला संवाद अविस्मरणीय ठरला पाहिजे. शेवटचा विभाग आहे 5वा, व्याकरण आणि लेखनाचा. गुण आहेत 20. 10 गुण व्याकरणाला आणि 10 निबंधाला. म्हणजे व्याकरण आणि वाक्प्रचार वगैरे आहेत यात. कृती क्रमांक 5, सूचनेनुसार कृती करा. 10 गुण आहेत त्याला. मग त्यातला 1 आहे योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात? वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखायचे. 4 पर्याय दिलेले आहेत. 1. माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत. माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात? याचं अचूक उत्तर आहे क्रमांक 3. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत असं वाक्य पूर्ण लिहायचं. पुढची कृती आहे सूचनेप्रमाणे सोडवा 1 गुणाची. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. प्रश्नार्थक करायचं आहे. हे त्याचं होईल जगात सर्व सुखी असा कोण आहे. पुढची कृती दिलेली आहे क्रमांक 2 कृती. 1 गुणाच्यासाठी योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. पर्याय: अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. आणि याचं अचूक उत्तर आहे अव्ययी भाव समास, प्रतिक्षण. पुढची कृती आहे दशदिशा या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे त्याला. दशदिशा हा सामासिक शब्द जो आहे तो आहे तत्पुरुष समास लिहिलं तरी चालेल किंवा द्विगु समास असं लिहिलं तरी चालेल, दोन्ही बरोबर येईल. पुढची कृती आहे क्रमांक 3 1 गुणांच्यासाठी योग्य पर्याय निवडा. तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग आणि यापैकी नाही. याचं अचूक उत्तर आहे कर्तरी प्रयोग, कारण कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते. पुढची कृती आहे योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. 1 त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. 2 भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच. 3 आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. 4 सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. आणि याचं अचूक पर्याय आहे आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. हे कर्मणी प्रयोग असणारं वाक्य म्हणजे कर्मानुसार क्रियापद बदलते.
क्रमांक 4ची कृती आहे. योग्य पर्याय निवडा 1 गुणाच्यासाठी. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली. वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा. आता इथे सहज समजते अतिशयोक्ती अलंकार आहे की एवढ्याशा तेलामध्ये एवढी कामं केली. पर्याय अनन्वय, अपनहुती, अर्थांतरण्यास, अतिशयोक्ती. आणि याचं अचूक उत्तर आहे अतिशयोक्ती. पुढची कृती आहे उपमान ओळखा. सागरासारखा गंभीर सागरच 1 गुणाच्यासाठी आहे. या वाक्यातील उपमान ओळखा. आता इथे उपमेय आणि उपमान दोन्ही पण एकच आहे, सागर. उपमान आहे सागर. 5. विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून शोधून ओळखून लिहा. पर्याय विसर्ग देण्याचा अर्थ काय? अनुस्वार देणे, सोडून देणे, सावध असणे, जागृत असणे. 1 गुणांच्यासाठी आहे. त्याचा अचूक अर्थ आहे सोडून देणे किंवा त्याग करणे अशा अर्थाने. आणि क्रमांक रचा इथे कृती दिलेली आहे. विसर्ग देणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायला 1 गुण आहे. वाक्यात उपयोग करूया. जीवनातील दुःखी प्रसंगांना विसर्ग दिला तर जगणं सोपं होईल. आणि कृतीपत्रिकेतील शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. 10 गुण आहेत. 1. मी पाहिलेला अविस्मरणीय सामना. 2. माझे आवडते शिक्षक. 3. मी शाळेची घंटा बोलतोय. 4. सूर्य उगवला नाही तर. 5. आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान. यापैकी कोणताही एक निबंध लिहा. सोपे निबंध आले होते यावर्षी. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडला व्हिडिओ तर या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.